जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेनिमित्त उपस्थित मान्यवर परीक्षक व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। माझे नाव तेजस्विनी तुकाराम जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणगाव। माझ्या भाषणाचा विषय माझे स्वप्न। मित्रांनो, माझे आवडते शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी असं म्हटलं होतं, स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात, तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही, तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही। आणि म्हणूनच कोणते स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहावं। स्वप्न म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इच्छा, आकांक्षा व ध्येयाची वाट असतात स्वप्न। मलाही स्वप्न पडतात, कल्पनेपेक्षा वास्तवातल्या व ध्येयाची मार्ग असतात माझे स्वप्न। कधी सचिन तेंडुलकर सारखं मैदान गाजवावं असं वाटतं, कधी लता दीदींसारखं गोड गाणे गावंसं वाटतं, कधी हातात शस्त्र घेऊन देशाच्या संरक्षणासाठी सैनिक व्हावंसं वाटतं, कधी ज्ञान व संस्कारांचा पूल बनवून शिक्षकांच्या कार्याला सज्ज व्हावंसं वाटतं। वाटते माझं पंख लावणी आभाळात उंच जावे, वाटते माझं पंख लावणी आभाळात उंच जावे, उंचीवरचे ते अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे, खाली डोकावून पाहावे। खरंच आपण शिक्षण, संस्कार व करिअरचे स्वप्न अक्षरशः जगतो, ध्यासानं पूर्ण करतो, पण नोकरी, घर, संसार हे देखील आपल्या कर्तव्याचा एक भाग असतात। यावेळी मला त्याहीपेक्षा वेगळे स्वप्न दिसू लागते। होय, माझे स्वप्न आहे एक चांगला नागरिक बनून जिल्हाधिकारी होणे। होय, जिल्हाधिकारी। आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रचंड धकाधकीचे होत चालले। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानवतेला विसरत चालला आहे, संवेदना हरवत चालला आहे। प्रचंड गतिमान आयुष्यात न्याय नीती पायदळी तुडत जात असताना मला चांगला नागरिक, चांगला माणूस बनण्याचे स्वप्न खडतरच वाटते। मी खूप लहान आहे, माझ्या मनात ते स्वप्न खूप मोठं आहे आणि मी ते स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलंय। म्हणून माझी बलस्थानं आणि उणिवांचं समतोल साधत ध्यासानं आणि धैर्यानं वाटचाल करायची आहे। जे जे उदात्त मंगल सुंदर त्यासाठी मी सदैव तत्पर, जे जे उदात्त मंगल सुंदर त्यासाठी मी सदैव तत्पर। या उक्तीप्रमाणे मला माझ्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे। पूज्य महात्मा गांधी व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे चरित्र व चारित्र्य मला सदैव प्रेरणा देते। होय, मला चांगला नागरिक बनून जिल्हाधिकारी व्हायचे। होय, जिल्हाधिकारी काय, तर जिल्हाधिकारी म्हणजे एका संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासनातील प्रमुख असतो, तो असतो जिल्हाधिकारी। मी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न का पाहते, मी जिल्हाधिकारी झालो काय करणार याचा देखील मी विचार करून ठेवलाय। मी जिल्हाधिकारी झाले तर अशा जिल्ह्यात काम करायला आवडेल की ज्या जिल्ह्यात खरोखरच काम करायला संधी असेल। अशा जिल्ह्यात मी शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी निर्माण करेल। माझ्या जिल्ह्यातील शाळा अतिशय आनंददायी व विद्यार्थी केंद्रीय शाळा असतील, आरोग्याच्या सुविधा अतिशय तत्पर असतील। जेव्हा जिल्ह्यात एखादा महामारीचा आजार येतो तेव्हा एक आदर्श जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न कर्तव्य निभवत त्या जनतेला जागृत करून व तिचे संरक्षण करेल व त्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकेल व एक आदर्श जिल्हाधिकारी व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी होण्याचा देखील प्रयत्न करेल। ध्येय विना जीवनासन अर्थ अन्यथा सगळेच असे व्यर्थ। ध्येय असेल तर स्वप्न द्यायचे, ध्यास नियास साकारण्याचे। मी जिल्हाधिकारी झाले तर त्या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी व माझे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासून दिवस रात्र अभ्यास करीत आहे व माझे स्वप्न गाठण्यासाठी आतापासून दिवस रात्र अभ्यास करीत आहे। शेवटी एवढेच म्हणेल, येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते, अडथळ्यांना भिडून अडखळणे पावलांना पसंत नसते। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।